महत्वाची बातमी आहे। दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू करण्यात येणार आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचे पडसाद आता विधानसभेतही उमटलेत। दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर तुर्तास बंदी लागू करू नये, दूध उत्पादकांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काही कालावधी द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। तर एक महत्त्वाचा निर्णय आपण पाहतोय। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि यावरच विधानसभेतही या निर्णयाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालेत। तुकाराम मुंढे साहेबांनी आता अन्न औषध प्रशासनाच्या वतीने त्या प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली आहे। आज मला सांगा की आजपासून तुम्ही बंदी आणली तर आजचं आलेलं दूध हे तबेल्यात जेव्हा आपण उत्पादित करतो आणि तबेल्याच्या बाहेर विकतो त्यांनी कसं विकावं, आणि त्यामुळे काही टाईम लिमिट द्या ना तुम्ही। एक ठराविक वेळेमध्ये दुसरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपण हे दूध विकण्याची परवानगी द्या। मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी चर्चा करेल, कारण आत्ताच्या आत्ता बंद करून राज्यामध्ये हाहाकार माचवण्यापेक्षा त्यांना काही मुदत देता येईल का याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल आणि मग सभागृहात त्याचा